आज प्रथम दिवस आहे. या प्रथम दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे. आता आपण पारायण सुरू केलं बघा. पारायण सुरू करण्याआधी पारायण कधी करायचं, काय करायचं हे असतं. परंतु जेव्हा पारायण सुरू होतं तेव्हा पारायण पूर्ण होणार हे निश्चित असतं. म्हणून आता पारायण ह्या शब्दाचा अर्थ काय? अर्थ काय होतो पारायण शब्दाचा? सांगा, कुणाला माहितीये का पारायण शब्दाचा अर्थ काय? पारायण परत आवृत्ती. पारायण म्हणजे परायण होणं. आपण काय करतो? पारायण म्हणजे ग्रंथ पार करतो. ग्रंथ पार करणं म्हणजे आपलं पारायण आहे. पण खरा अर्थ या ग्रंथाचा असा आहे, पारायण करणं म्हणजे त्याच्यामधल्या ओवीचा अर्थ जाणून घेणं. त्याच्यामध्ये परायण होणं म्हणजे पारायण. हा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे. ह्या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ ह्या भूमीवर नाही. आपण भागवत कथा ऐकतो, राम कथा ऐकतो, हरिविजयी ऐकतो. सगळेच ग्रंथ श्रेष्ठ आहेत, सगळे देव श्रेष्ठ आहेत. मला असं म्हणायचं नाही की कुणी कमी आहे. परंतु राम कथा ऐकत असताना दशरथ राजाची कथा येते. दशरथ राजाच्या पोटी 4 पुत्र जन्मले आणि त्यांची कथा पुढे सुरू होते. परंतु कृष्ण कथा ऐकत असताना कंसाची, नंदराजाची कथा येते. परंतु हा ग्रंथ ऐकत असताना किंवा वाचित असताना पुण्या राजाची कथा आहे ह्याच्यामध्ये. पुण्या राजाची कथा आहे ह्याच्यामध्ये. एका मुलाने विचारलं गुरुमाऊलीला. गुरुमाऊलीकडे गेला आणि सांगितलं, इथं जी काळेच्या परिवारामध्ये जी ग्रंथ सुरू आहे त्या ग्रंथामध्ये कोणाची कथा आहे म्हणून विचारलं गुरुमाऊलीला. तेव्हा गुरुमाऊलीने सांगितलं, अरे तुझं नाव काय आहे? त्या मुलाला. तो मुलगा म्हणाला, माझं नाव राम म्हणला. गुरुमाऊली म्हणाले, हा जो ग्रंथ आहे ना परम रहस्य, हा रामाची कथा आहे म्हणे, तुझी कथा आहे सांगितलं त्यांनी. त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्याला वाटलं कृष्ण कथा असते, कृष्ण श्रेष्ठ आहे म्हणून त्याची कथा असते, रामाची कथा असते, राम विष्णूचा अवतार आहे आणि श्रेष्ठ आहे म्हणून त्याची कथा असते. परंतु मी सुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे का जेवढा कृष्ण आणि राम भगवंत श्रेष्ठ आहे? एवढा श्रेष्ठ मी आहे का? असा त्याला प्रश्न पडला. पण त्याला खूप आनंद झाला. गुरुमाऊलीने सांगितलं होतं हा ग्रंथ तुझी कथा आहे म्हणून. त्याला वाटलं माझ्यावर एवढा मोठा ग्रंथ झाला. मित्राने सांगू लागला. तो मित्राकडे गेला आणि मित्राने म्हणू लागला, अरे तो जो ग्रंथ सुरू आहे ना त्या ग्रंथामध्ये माझी कथा आहे म्हणे. पोरं म्हणले, तुला काय येतं रे? तू एवढा तुला एक शब्द तरी येतो का त्याच्यातला? मी तुझी कथा म्हणतो. तो म्हणला, खरं खोटं करायला चल बरं महाराजाकडे, तुझी कथा आहे म्हणून. कोणत्या महाराजांनी सांगितलं रे तुला तुझी कथा आहे म्हणून? त्यावेळेस महाराजाकडे मुलं गेलेले, बरेच मुलं जमून गेले गुरुमाऊलीकडं. आणि गुरुमाऊलीला विचारलं, महाराज ह्या परमरहस्य ग्रंथामध्ये ह्याची कथा असं तुम्ही सांगितलं. तेव्हा महाराज म्हणाले, तुझं नाव काय आहे? त्यांनी सांगितलं, श्यामा तुझी कथा आहे म्हणे. तुझं नाव काय आहे? तुझी कथा आहे म्हणे. ह्या ग्रंथामध्ये घटाघटाची कथा आहे. हा ग्रंथ कुण्या एका राजाचा नाही, कुण्या एका धर्माचा नाही, कुण्या एका पंथाचा नाही. ह्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आपल्याला? आत्मज्ञान सांगितलं. आणि आत्मा कुण्या एकामध्ये आहे का? चराचरामध्ये आत्मा भरलेला आहे. मनुष्यामध्येच नाही तर प्राण्यामध्ये, झाडामध्ये, पशु पक्षी, मुंगीमध्ये सुद्धा. मग हा ग्रंथ कोणाचा आहे? सर्वांचा ग्रंथ आहे. ज्याच्यामध्ये जीव आहे, आत्मा आहे, त्यांचा हा ग्रंथ आहे. म्हणून ह्या ग्रंथामध्ये आत्मज्ञान सांगितलेलं आहे. आपण हा ग्रंथ पारायण कशा करता करतो? कशा करता करतो पारायण? सांगा, कशा करता? ही पारायण कशा करता करतो? आपण जे पारायण करतो ते कशा करता करतो? कुणी मुलं होण्याकरता करतं, कुणी संसारातल्या अडचणी दूर होण्याकरता करतं पारायण. परंतु ह्या ग्रंथामध्ये काय सांगितलं? शिवयोग विचार सांगितलं. परमरहस्य ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला. ह्या ग्रंथामध्ये शिवाबरोबर योग कसा साधायचा ह्याचा विचार सांगितलेला आहे. ह्या ग्रंथामध्ये संसारातले सामान मागायचं नसतं. कारण आपण सोन्याच्या दुकानात गेला तर तिथं पुरी भाजी मागितली तर मिळते का? नाही. आपण सोन्याच्या दुकानात गेला तर सोनंच घ्यावं लागतं. तिथं जर आपण दिवसभर बसलो तर तो सोनार आपल्याला चहा मागवतो, पुरी भाजी देतो, जेवण देतो, सगळं देतो. पण आपण मागाय कोणतं जावं लागतं? सोनंच खरेदी करायला जावं लागतं. तसं
हा ग्रंथाचं पारायण करण्यामुळं प्रपंचातल्या वस्तू प्राप्त होतात खऱ्या, परंतु ह्या ग्रंथाचं पारायण करत असताना शिवयोग विचार सांगितला. आता शिवयोग शब्दाचा अर्थ काय? आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे करूनच आपण कृती करायला पाहिजे, पण आपण तसं करत नाही. बघा काही लोक काय म्हणतात, मी एकाला विचारलं एखादं, हे का करता हो तुम्ही असं? हे लक्ष्मीचं काहीतरी केलेलं होतं, तिने सांगितलं आमच्या सासूबाई करीत होत्या. पण का करीत होत्या? तुला माहित आहे त्या सासूबाई असताना तू विचारलंस का की का करीतात म्हणून? तसं आमच्या सासूबाई करीत होत्या. त्यांनी सासूबाईने मी विचारलं म्हणे तुम्ही असं का करता? ती म्हणजे आमच्या सासूबाई करीत होत्या. अरे कशामुळे करीत होत्या? त्याचं कारण काय, त्याचा उद्देश काय, किंवा त्याची फलश्रुती काय, ह्याचं ऐकून आपण करायला पाहिजे. एक बाप लेक होते दोघंजण, आणि ते काय करायचे, गुरुमाऊलीच्या मठामध्ये जायचे. मी दृष्टांत ह्याच्यामध्ये दिले की का आपण जाणून का घेतल्याशिवाय काही करू नये. मठामध्ये गेले आणि आजोबा जाड होते आणि नातवाला घेऊन जायचे. नातू छोटासा होता, आजोबाची तब्येत जाड होती. आजोबा पाया पडायला की त्यांचं धोतर फिटायचं पाठीमागून, तब्येत जाड असल्यामुळे धोतर फिटायचं. मग त्याने पाया पडले की धोतराला कष्टा काढायचा. प्रत्येक वेळी आजोबाचं तसंच व्हायचं. मग काही काळानंतर आजोबाचा देहांत झाला आणि तो नातू मंदिरात महाराजाकडे दर्शनाला जाऊ लागला मठामध्ये. तर मठामध्ये गेल्यानंतर ती नातू काय करायचा, कष्टा फेडायचं, दर्शन घ्यायचा. नातू जाड नव्हता. त्याला एक जणांना माझ्यासारख्याने विचारलं, कष्ट का फेडता हो तुम्ही दर्शन घेताना? तो म्हणे आमची परंपरा आहे, आमचे आजोबा कष्टा फिडीत होते. ते कष्टा फिडत नव्हते, त्यांचा आपोआप फिटत होता कष्ट तब्येतीमुळं. मग आपलं तसंच होतं. पण आमच्या सासूबाई करीत होते, आमच्या सासूबाई करीत होते. अहो का करत होते? त्याचं जाणून घेऊन आपण करायला पाहिजे. म्हणून परमरहस्य ग्रंथ आपण वाचत असताना त्याच्यामधलं समजायला पाहिजे, त्याच्यामधलं एकतरी ववी अनुभवावी. जर त्याच्यामधलं आपल्याला काही समजलं, त्याचा अंगीकार झाला, तर त्या ग्रंथाचा अर्थ आपल्याला कळाला किंवा त्याचा उपयोग झाला. मी ग्रंथाचं पारायण केले, 10 केले, 15 केले. का केले? माझ्या बहिणीनं केलं म्हणून केले, माझ्या मैत्रिणीने केलं म्हणून केले, माझ्या शेजारीने केलं म्हणून केले. म्हणजे का केले तुम्ही पारायण? हे पारायणातलं तुम्हाला समजलं काय ह्या ग्रंथामधले? हा ग्रंथ सामान्य नाही, हा ग्रंथ खूप श्रेष्ठ ग्रंथ आहे. हा ग्रंथ कुठं सांगितला हो? कैलास शिखरी रम्यस्थळी भक्ती साधन करून हिमनग बाळी प्रणाम करुणी ते वेळी पोषे शशाश. कुठं सांगितला हा ग्रंथ? कैलास शिखरावर रम्य अशा ठिकाणी पार्वती मातेनं प्रणाम केला आणि हा शिव परमात्म्याला प्रश्न विचारला. ह्या ग्रंथामध्ये हा ग्रंथ मन्मथ स्वामींनी लिहिला खरा, पण एक तरी शब्द आहे का मन्मथ म्हणे म्हणून असा त्या ग्रंथामध्ये नाही. कारण हा ग्रंथ मन्मथ माऊलींनी पूर्वी कार्तिक स्वामी असताना ऐकलेलं हे ज्ञान, आणि ते मन्मथ स्वामी म्हणून जेव्हा जन्म घेतला तेव्हा त्यांनी प्रगट केलेलं आहे. एक वेळेस काय झालं, नारद मुनी कैलास शिखरावर गेलेले. त्या कैलास शिखरावर महादेवाचं घर कसं आहे? सगळं उघडच. महादेवाला घर आहे का? नाही. महादेवाचं घर उघडच. नारद मुनी फिरत फिरत पार्वती मातेकडे गेले आणि पार्वती मातेला विचारलं. नारद मुनी आल्याबरोबर आई साहेबांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. बसा नारद मुनी, खूप दिवसानं आलात, कुठून आलात, कसं काय आलात, असं आई साहेबांनी विचारलं नारद मुनींना. नारद मुनीने सांगितलं, माते म्हणे मी भ्रमण करत करत मृत्यू लोकातून इथं आलेलो आहे. मी देव कुठे गेले विचारलं माऊलीला. देव कुठे गेले म्हणून विचारलेले. तेव्हा ती म्हणली कुठे गेले माहित नाही. नारद मुनी म्हणले असं कसं? म्हणले नवरा कुठे गेला हे बायकोला माहित नाही, हे काय बरोबर आहे का? म्हणले बरं कशा करता गेले? पार्वती आई साहेबांनी सांगितलं ध्यानाला गेले. नारद मुनी म्हणले कुणाचं ध्यान करतात देव? नारद मुनीचं काय काम आहे? त्यांचं काम ते करू लागलेले आहेत. कुणाचं ध्यान करतात देव? तेव्हा आई साहेबांनी सांगितलं माहित नाही कुणाचं ध्यान करतात ते, रोज ध्यानाला जातो म्हणून जातात, कुठं जातात ते पण माहित नाही. ही काय बरोबर नाही म्हणे देवाचं. ही काय वागणं झालं का नवऱ्याचं? बायकोला काहीच नाही सांगता, बाहेर जाणं, कुठं गेला ते माहित नाही, काय करतो ती माहित नाही, कोणता व्यापार कोणता धंदा काय सगळं आई साहेब तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे की देवाचं काही बरोबर असलं वागणं बरोबर नाही.
परत तुम्हाला कुठं नवरा जातो ती माहित नाही. एवढं प्रेम कुणावर करतो हो तुमचा नवरा? कुणाच्या मुंडक्याच्या गळ्यात माळ घातली त्याने? पुन्हा तर पार्वती मातेच्या सगळ्या शरीराचं घेऊन बसलं. मला काहीच माहित नाही म्हणे माझा नवरा काय करतो. एवढं प्रेम कोणावर करतो? कुणाच्या मुंडक्याच्या गळ्यात माळ घातली त्या देवानं. पार्वती आणि नारद मुनी निघून गेले. पार्वती आई साहेबाच्या डोक्यामध्ये किडू सोडलं ती संशयाचं आणि निघून गेलेले. निघून गेल्यानंतर देव आले. देव आल्याबरोबर आई साहेब रागातच होत्या. आणि पतीला कळतं बघा, देव असं नाही तर सामान्य असो, पती पत्नीच आहेत हे जगातले. पतीला माहित झालं हिला काहीतरी झालेले, आज फुगलेली दिसायली, काय झाले काय माहिती. पार्वती म्हणल्याबरोबर, पार्वती पाणी आण म्हणल्याबरोबर त्यांनी आधी प्रश्न विचारला, कुठं गेला होता? अरे पार्वती रोज पाणी आणून देत होती, आज काय झालं तुला? तिनं सांगितलं पाणी देते, पण मला सांगा आज तुम्ही कुठं गेला होता? देव म्हणाले मी रोजच जातो ना. मग रोजच कुठं जाता? ते म्हणले ध्यानाला जातो. कुणाचं ध्यान करता? ते म्हणले कुणाचं ध्यान करता? माझ्या इष्टदेवाचं ध्यान करतो. एक नाही अनेक प्रश्न विचारले, कुणाचं ध्यान करता आणि मुंडक गळ्यात कुणाच्या मुंडक्याची माळ आहे? कुणावर एवढं प्रेम करता? तुम्हाला त्या मुंडक्याच्या माळाशिवाय सुद्धा तुम्हाला राहत नाही, एवढं प्रेम तुम्ही कुणावर करता? अशा प्रश्नाचा भडीमार जेव्हा केला पार्वती मातेनं, शिव परमात्म्याच्या लक्षात आलं. त्यावेळेस देवाने विचारलं, पार्वती घरी कुणी आलं होतं का? कुणीच येत नव्हतं त्या अरण्यामध्ये, त्या रानामध्ये, कैलास शिखरावर. त्यावेळेस सांगितलं की नारद मुनी आले होते म्हणे घरी. मग परमात्म्याच्या लक्षात आलं की हे काम कुणाचं आहे? नारद मुनीचंच काम आहे म्हणून. तेव्हा शिव परमात्मा म्हणू लागले, पार्वती तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देतो म्हणे. ही मुंडक्याची माळ कुणाची, मी कुठं जातो, कुणाचं ध्यान करतो, तूच चल म्हणे. ही जी मुंडक्याची माळ आहे ना, ती तुझ्या मुंडक्याची माळ आहे म्हणे. तुझे अनेक अवतार झाले आणि प्रत्येक अवतारातलं तुझं मुंडकं आहे आणि तुझ्या मुंडक्याची माळ मी गळ्यात घातलेली आहे. तेव्हा पार्वती मातेने विचारलं, माझ्या मुंडक्याची माळ तुम्ही गळ्यात घातली, मग मी जन्मले होते का आणि मेले होते का? तेव्हा आई साहेबांनी सांगितलं, हो. देव म्हणले तू जन्मलीस आणि मेलीस, जेवढे जेवढे तू अवतार घेतलेस, जेवढे जेवढे जन्म घेतलेस, तेवढ्या प्रत्येक जन्माच्या मुंडक्याची माळ मी माझ्या गळ्यात घातलेली आहे पार्वती. तुझ्याशिवाय ही जगात मी काही कोणावरच प्रेम करत नाही, ही सिद्ध करून दिलं. तेव्हा आई साहेबांनी विचारलं, मग मी मेले होते तुम्ही मेला नव्हता का? तुम्ही कसं मेला नाही, मीच मेले. तर त्यांनी सांगितलं, पार्वती मी ज्ञानामृत पिलो म्हणे, त्याच्यामुळे मी मेलो नाही, मी मरतच नाही. मग पार्वती म्हणजे मला पण अमर व्हायचंय, मलाही ज्ञानामृत प्यायचंय, मला का पाजलं नाही तुम्ही ज्ञानामृत? तेव्हा त्यांनी सांगितलं, तू मला कधी ज्ञानामृत पाजा म्हणलीच नाहीस. ज्ञान कधी कोणाला सांगू नाही बरं का. आपण जर सांगाय गेलो ना तर ती उलट्या टगड्या गळ्यात पडतात त्याच्या. एका मंदिरात मी गेली आणि असं महादेवाची पिंड होती. एक आजी पूजा करू लागली आणि ती खालची जी ही आहे साळुंका, त्याच्यावरती सगळं सामान ठेवलेलं होतं. मग ते सामान ठेवलं. मी म्हणलं आजी हे सामान देवावर का ठेवलं? तेव्हा ती आजी काय म्हणू लागली, अगं ही वरचा देव आहे. आणि मी म्हणलं हे काय? ही स्टँड आहे म्हणली. मग ज्ञान कुठंही सांगायला जाऊ नये, ज्ञान विचारलं तर सांगावं, नाही तर ज्ञान पायंदळी पडतं. म्हणून देवाने सांगितलं, तू कधी विचारलंच नाहीस म्हणे मला, ज्ञान द्या असं मला कधी म्हणलीच नाहीस. चल तुला कैलास शिखरावर मी कुठं जातो, काय करतो, काय सांगतो, सगळं तुला सांगतो. म्हणून पार्वती मातेला बरोबर घेऊन गेलेले आहेत आणि त्या कैलास शिखरी रम्यस्थळी, रम्य अशा स्थळामध्ये हिमनगमाळी प्रणाम केलेला आहे पार्वतीनं. ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर प्रणाम करावा लागतो बरं का, नम्र व्हावं लागतं. कधीही तुम्ही जर प्रवचनाला गेला, कीर्तनाला गेला तर कथाकारापेक्षा खाली बसायचं, तर ते ज्ञान ग्रहण होतं. आपल्याला नळाचं पाणी भरायचंय बघा, मग नळाच्या वरी घागर ठेवतो का खाली हो? नळाचं पाणी जर प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला तर नळापाशी नम्र व्हावं लागतं. म्हणून कथा कीर्तन जर आपण ऐकायला गेलो तर जागेवर का होईना पण त्याला नम्र व्हावं लागतं, प्रणाम करावा लागतो. तेव्हा त्या तुट्टीमधून, त्याच्या मुखामधून जी तुट्टी आहे त्याच्यामधून जी ज्ञान पडणार आहे ती तुमच्या सोन्याच्या कळसामध्ये पडेल. तुमचा जरी कळस, माझी सोन्याची घागर आहे, मी हापशाखाली ठेवणार नाही, वरी ठेवेल म्हणलं तर भरल का ते घागर? भरत नाही. तुम्ही किती जरी श्रेष्ठ असलात, किती जरी मोठे असलात, तरी सुद्धा
व्यासपीठावर बसलेल्या माणसापेक्षा कमी उंचीवर बसायचं, खाली बसायचं, म्हणजे आपल्या ह्या खोपडीमध्ये ह्या गड्यामध्ये त्याचं ज्ञान पडल म्हणून. म्हणून पार्वती माता नम्र झालेल्या आहेत. प्रणाम करुणी ते वेळी पुषे शंकराशी. प्रणाम केलेला आहे आणि शिव परमात्म्याला प्रश्न विचारू लागलेला आहे. ज्यावेळेस शिव परमात्म्याला प्रश्न विचारू लागल्या त्यावेळेस कार्तिक स्वामी 6 वर्षाचे होते, खेळू लागले. तिथं जे ज्ञान ऐकलं तेच ज्ञान कार्तिक स्वामींनी मन्मथ स्वामी म्हणून जन्म घेतला आणि त्या जन्मामध्ये जशाच तसं मन्मथ म्हणे कुठंच आलेलं नाही. शिव पार्वतीचा संवाद जसा आहे तसा परमहंस ग्रंथामध्ये टिकला गेलेला आहे. हे ज्ञान तिथं प्राप्त झालेलं आहे. म्हणून हा ग्रंथ काही सामान्य नाही. हा ग्रंथ समजण्यासाठी बुद्धी श्रेष्ठ पाहिजे. हा ग्रंथ आपण वाचतो खरं, या ग्रंथामध्ये खूप ज्ञान भरलेलं आहे, पण ते आपल्याला कळण्यासाठी आपल्याला सुद्धा तशी दृष्टी लागते. आता बॅटरी आहे बघा आपल्या हातामध्ये, आणि बॅटरीमध्ये प्रकाश आहे का नाही बघण्यासाठी ते डोळे लागतील का? प्रकाश आहे का नाही, बॅटरी चालू आहे का नाही ही बघण्यासाठी दृष्टी लागते. तसंच परमहंस ग्रंथ समजण्यासाठी सुद्धा आपल्याला दृष्टी लागते. तसे हा ग्रंथ खूप श्रेष्ठ. ह्या ग्रंथामध्ये संसारातलंही मिळतं आणि परमार्थातलंही मिळतं. पण शिवयोग जर साधायचा म्हणलं तर आपण प्रपंचामध्ये सुद्धा बघा तुम्ही, हा योग शब्द कुठून आला? प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. योग म्हणजे काय आपण म्हणतो. आता सुईपण करायला गेलो आपल्या प्रपंचामध्ये आपण, तर मुलगी पसंत पडली बघा आम्हाला आता चांगली, मुलाकडच्यालाही इकडचे लोक सगळे पसंत पडले, परंतु मुलाला मुलगी पसंत पडली नाही. आपलं मोडलं. पुन्हा नंतर त्या दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर तिसऱ्याला काय सांगतो, अहो ह्यांची आम्ही मुलगी बघितली होती बरं का, आमचा योगच नव्हता, योग नव्हता. मग आपल्याला जीवनामध्ये जो योग जुळवायचा असतो तोच योग शिवाबरोबर जुळवायचा. शिवयोग विचार सांगितला, शिवाबरोबर योग जुळवायचा आणि शिवाला समर्पित व्हायचं. शिवाविषयी सांगत जर गेलं तर 1 वर्ष लागेल. एका शब्दाचा अर्थ त्या परमात्म्याचा जर सांगत गेला तर 1 वर्ष लागेल. हा शिव काय सामान्य देव नाही, सृष्टीचा पूर्ण नियंता हा देव आहे. प्रथम एकटाच शिवाची निर्मिती झालेली आहे. म्हणून आपण ह्या परमहंसाकडून दुसरीकडे नको जायला. ह्याचं कारण आपण बघू. आणि का ठेवलं हे पारायण? ठेवणारानं का ठेवलं? ठेवणारानं बाळावर संस्कार होण्यासाठी ठेवलं पारायण. आणि 9व्या महिन्यामध्ये बाळावर संस्कार होतात. तसं तर संस्कार फक्त 8व्या महिन्यामध्ये थोडे कमी होतात. 8व्या महिन्यामध्ये बाळाला पूर्वजन्मीच्या आठवणी होतात. म्हणून पूर्वीचे लोक म्हणतात बघा, 8व्या महिन्यातलं जन्मलेलं बाळ वाचत नाही, कारण त्याला अनेक जन्माच्या आठवणी 8व्या महिन्यात होतात. आठवणी होतात म्हणून 8व्या महिन्यात आठवणी होतात. पण 9व्या महिन्यात मात्र त्याची अंगीकार करण्याची शक्ती, 7व्या महिन्यात पण अंगीकार करण्याची शक्ती असते. बाळ 9 महिने सुप्ती अवस्था बाळाला नसते, झोप नसते गर्भामध्ये. 9 महिने म्हणून बाळ जन्मल्याबरोबर झोपत नाही बघा. तुम्ही बरेच 1 महिना 1.5 महिना तरी झोपत नाही. सुसुप्ती अवस्था 9 महिने ही बाळाला नसते. आणि त्या बाळावर संस्कार व्हायलाच पाहिजे. संस्कार भक्त प्रल्हादावर संस्कार झाले. राक्षसाचा मुलगा होता, महान विष्णू भक्त झाला, राक्षसाचा मुलगा होता. हा भक्त प्रल्हाद जो होता तो हिरण्यकश्यपचा मुलगा आहे. आणि हिरण्यकश्यप राजा होता. म्हणजे राजानं नारायण नाव घेणाऱ्याला फाशीची शिक्षा ठोठावलेली होती त्या राज्यामध्ये. परंतु त्याच्या पोटी सुद्धा भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आला. का आला? तर संस्कार नारद मुनींनी संस्कार केले. जेव्हा हिरण्यकश्यप आपल्या भावाला विष्णूनं मारलं म्हणून तपश्चर्येला निघालेला होता. आणि तपश्चर्येला निघाला असताना हा तपश्चर्येला गेला शेतामध्ये आणि जिथं तपश्चर्या करायची तिथं बसला. आणि तिथं बसल्यानंतर 2 पक्षी आले. ती नारद आणि तुंबरू होते बघा. तुंबरू म्हणजे नारद मुनी जसं नारायण जप करतात तसं तुंबरूजी शिव हे 2 संत आहेत. तुंबरूजी नारायण. मग ही 2 पक्षाच्या रूपाने आले. नारायण म्हणू लागले. नारायण म्हणू लागले म्हणून त्या हिरण्यकश्यपला वाटलं दुश्मनाचं नाव कानावर पडलं. आज नकोच, अपशकुन झालं, आज नको तपश्चर्येला सुरू करायची. म्हणून त्या पक्षाला मारण्यासाठी त्यांच्या मागं धावला आणि गावापर्यंत त्या पक्षाने त्याला आणून सोडलं.
घरी पत्नी होती कयाधू नावाची. ती कयाधू जी होती ती महान विष्णू भक्त होती. तिचा एकही दिवस असा विष्णू पूजा केल्याशिवाय गेलेला नव्हता. ही नागकन्या होती, परंतु ह्या हिरण्यकश्यपने तिच्या वडिलावर स्वारी केली राज्यावर आणि सगळं राज्य जिंकून घेतलं. आणि त्यानं सांगितलं तुझा राज्य मी परत करतो, परंतु तुझी मुलगी मला दे. आता हा राक्षस ही भक्त आणि वडिलाला देऊ वाटना, परंतु मुलीनं सांगितलं बाबा ही सगळी राज्य सुद्धा तुमचं संतानच आहे, मी एकटी तुमची मुलगी नाही, तर हे सगळे तुमचे मुलंच आहेत, म्हणून माझा एकटीचा तुम्ही बळी दिला तरी चालेल, मी ह्याच्याबरोबर लग्न करते म्हणून गेलेली आहे. आणि तिनं पेटीमध्ये विष्णूची मूर्ती ठेवलेली आहे आणि ती नसताना रोज पूजा करायची, सुरून पूजा करायची, पण रोज. भक्त होती, श्रेष्ठ होती. आणि तो परत आलेला आहे. दरवाजा उघडला, वाजवला. त्यावेळेस कयाधूनं मधून विचारलं कोण आहे. तो म्हणला मीच आहे, हिरण्यकश्यप. तेव्हा तिनं सांगितलं नाही नाही आमचे ही तपश्चर्याला गेले म्हणे, आमच्या इथं नाही 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 मीच परत आलोय म्हणला. दार उघडलं आणि दार उघडून जेवण करताना तो कयाधूला सांगू लागला अगं मी तपश्चर्याला गेलो होतो म्हणे, परंतु तिथं 2 पक्षी नारायण नारायण, त्या दुष्टाच्या मुखातून नारायण शब्द आल्याबरोबर तिला इतका आनंद झाला, खूप आनंद झाला तिला. आणि तिने काय केलं, काय म्हणत होते व ती पक्षी, मला नारायण नारायण म्हणत होते. तिने शेजारीला बोलून बघा ना किती आश्चर्य आहे, आमच्या ह्या पक्षाचा ऐकलं म्हणे आवाज, काय म्हणत होते हो पक्षी. असं तिनं 108 वेळा ओतून घेतलं त्याच्याकडून नारायण नारायण म्हणून. आणि ज्यावेळेस शय्यावर पलंगावर जो गेले त्यावेळेस सुद्धा तिने शेवटचं विचारलं किती कमाल आहे हो म्हणे, पक्षी मनुष्यवाणीनं बोलणं असं कुठं बघितलं का, मला तर खरंच वाटत नाही म्हणजे पक्षी नारायण म्हणत होते. काय म्हणत होते हो पक्षी, त्याला सांगितलं नारायण 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 म्हणत होते. किती बरं सांगू तुला, नारायण म्हणत होते. तिला म्हणूनच घ्यायचं होतं, तिला वधूनच घ्यायचा होता त्याच्याकडून, त्या दुष्टाकडून. तिने 108 वेळा वधून घेतलं. आणि हिलाच धर्मपत्नी म्हणतात. सगळ्या धर्मपत्नी नसतात त्या जगामध्ये. ज्या धर्म कार्याकडे पतीला वळवतात त्या धर्मपत्नी असतात. सिनेमाला चला, फिरायला चला, ह्या ज्या असतात त्या पतन करणाऱ्या पत्नी असतात, त्या धर्मपत्नी नसतात. धर्म कार्याला लावणाऱ्याच धर्मपत्नी असतात. म्हणून तिला तेवढ्या वेळेस वधून घेतलं आणि त्याच वेळेस गर्भ समावला गेला आणि भक्त प्रल्हादासारखा त्याला जन्म झाला. आणि कयाधूला पळवून नेऊ लागला इंद्र. त्यावेळेस नारदाने सोडून घेतलं आणि नारदाच्या आश्रमामध्ये कयाधूचे तेवढे दिवस गेले 9 महिने रोज प्रवचन ऐकायचं कयाधू. आणि त्याचा परिणाम मधून त्या बाळावर संस्कार झाले आणि भक्त प्रल्हादासारखा एवढा महान शिवभक्त जन्माला आला. आपण सुद्धा बाळावर संस्कार करण्यासाठीचे पारायण ठेवलेलं आहे, त्याचा सुद्धा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. सत्कर्माचा परिणाम होतच असतो. म्हणून पहिल्या दिवशीची सेवा, तुम्हाला उशीर झालेला आहे, आता जेवणाचंही झालेलं आहे. परमहंस सोडलं दुसरंच काय सांगितलं, पण हे सुद्धा महत्वाचं असतं. परमहंसामधलं पण परमहंसाचं मूळ पण आपल्याला कळायला पाहिजे ना. म्हणून